दिनांक 14 ऑगस्ट 2026 रोजी जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर हिंगोली येथे मोजे ब्राह्मणवाडा तालुका औंढा नागनाथ जिल्हा हिंगोली येथील ग्रामपंचायत भ्रष्टाचार व विकास कामाची चौकशी करण्यात यावी याकरिता उपोषणकर्ते ज्ञानेश्वर सुभाष चव्हाण व समस्त गावकरी मंडळी आमरण उपोषणाला बसले आहेत। जोपर्यंत विकास कामाची चौकशी होणार नाही तोपर्यंत आम्ही उपोषण सोडणार नाही अशी मागणी उपोषणकर्त्यांनी केली आहे। यावेळी संजय पवार, विश्वनाथ पवार, सुरेश जवादे, नामदेव गुहाडे, संदीप घोगरे, दशरथ जवादे, कचरू जवादे, शिवाजी जवादे, गजानन गुहाडे, विकास जवादे, चांदू गायकवाड, राजू बोडखे, अंकुश बोडखे, रमेश आमले, गजानन पवार, धुरपत जवादे, अश्विन चव्हाण, परवीन पवार, अनिल राठोड, राजू पोले, अविनाश चव्हाण, बालाजी मोरे, नारायण राठोड, सचिन राठोड, बळीराम राठोड, कृष्णा चव्हाण, भुजंग चव्हाण यांची उपस्थिती होती। अरुण दिपके, TV7 हिंगोली। तुमच्या ग्रामपंचायतमध्ये कोणत्या प्रकारचा भ्रष्टाचार झालेला आहे? आज दिनांक 14/8/2026 ग्रामपंचायत ब्राह्मणवाडा तांडा तालुका औंढा नागनाथ जिल्हा हिंगोली येथील सर्व रहिवासी गावात जो निधी आलेला आहे त्याचा अपहरण झालेला आहे आणि गावात जो विकास कामाचा जो भ्रष्टाचार झालेला आहे तो भ्रष्टाचार उघडकीस यावा आणि आमची महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार भाऊ गोरे, हिंगोली जिल्ह्याचे पालकमंत्री नरहरी झिरवळकर साहेब, तसेच हिंगोली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी साहेब, हिंगोली जिल्ह्याचे उपकार्यकारी अभियंता शिवसाहेब यांना एवढीच विनंती आहे की जो काम प्रत्यक्षात झाला नाही तो काम फक्त कागदपत्री झालेला आहे त्या कामाची सखोल चौकशी प्रत्यक्षात जाऊन स्वतः करावे। जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत हे आमरण उपोषण चालू राहील। माझं नाव ज्ञानेश्वर सुभाष चव्हाण, मी राहणार ब्राह्मणवाडा ग्रामपंचायत ब्राह्मणवाडा येथून आलेलो आहे। आज रोजी दिनांक 14/8/2026 रोजी आम्ही संपूर्ण गावाल्यातर्फे आमच्या गावात जे काही भ्रष्टाचार झाला आहे, उदाहरणार्थ जलजीवन मिशन, गावातील वेगवेगळे विकास कामे या संपूर्ण कामाची चौकशी लागावी याच्यासाठी मी गाववाल्यातर्फे आमरण उपोषण आजपासून करत आहे। त्याच्यासाठी संपूर्ण आपल्या इथे जिल्हाधिकारी साहेब आणि जिल्हा परिषदेतील CO साहेबांना विनंती आहे आमची चौकशी लवकरात लवकर आमचं जे काही मागण्या आहेत ते पूर्ण कराव्यात आणि गावात जाऊन जे काही आमचे विकास कामं झालेले नाही ते झालेले आहेत त्यांची चौकशी करावी हीच आम्हाला आमची एक कारवाई करावी आणि हीच आमची विनंती आहे। जाऊन जर चौकशी नाही झाली म्हणजे विकास कामे जे झालेत जे जिथे काम झाले तिथं जाऊन जर साहेबांनी नाही चौकशी केली तर आम्ही उपोषण सोडणार नाही।